यानंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत। थोडक्यात राजस्थानचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। काल रात्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली, पण काल रात्री कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। आज या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेशात भाजपचा पराभव काँग्रेसमुळे नाही तर नोटामुळे झाल्याचं उघड झालेलं आहे। तब्बल 15 वर्षांनंतर भाजपनं राज्य गमावलंय। भाजपला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळवता आलाय। 15 वर्षांपूर्वी काही जागांवर किरकोळ फरकानं भाजपला पराभव पत्करावा लागलाय। दरम्यान राहुल गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं असल्याचं कौतुक संघाचे माजी प्रचारक मागो वैद्य यांनी केलेलं आहे। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड अशा 3 राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केल्यावर राज्यातल्या काँग्रेसमध्ये उत्साह संचारला। त्यामुळेच आता मुंबई काँग्रेस जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ही माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कल्याण दौऱ्याच्या तयारीला वेग आलेला आहे। त्या 18 तारखेला पंतप्रधान मोदी कल्याणमध्ये येणार आहेत। त्यानिमित्त भाजप कल्याण जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारची परीक्षा पाहणारी देशातील सर्वात मोठी बातमी आहे। देशभर गाजणाऱ्या राफेल खटल्याचा आज फैसला लागणार आहे। त्यामुळे राफेल विमान खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपला घेरलेला आहे। माजी केंद्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या ऑफ काउन्सिल द चान्सलर ऑफ मोदी जेटली इकॉनॉमी या पुस्तकाचं काही दिवसांपूर्वीच प्रकाशन झालं। या पुस्तकावर विविध शहरांमध्ये चर्चासत्रांचं आयोजन केलं जात आहे। काल या चर्चासत्रामध्ये नंदन नीलकेणी देखील उपस्थित होते। काल रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते सफरुद्दीन खान या कार्यकर्त्यासह 2 हत्या करण्यात आली आहे। दक्षिण 24 परगणामध्ये परिसरात जयनगर पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे। त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला आहे। अगरतळाच्या महाराजा बीर विक्रम महाराज विमानतळ परिसरामध्ये 170 किलो मॅरेजॉन जप्त करण्यात आलेला आहे। एअर इंडियाच्या सुरक्षा दल आणि विमानतळ पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 अटक करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली। राज्यातील भाजप आमदारांची 19 तारखेला मुंबईत बैठक होणार आहे। 5 राज्यातील निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला जाग आली आहे। निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरच्या 2 फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नव्हती। दरम्यान मुख्यमंत्री फक्त नैतिकतेच्या गप्पा मारतात आणि स्वतः मात्र त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। भाजप खासदार संजय काकडेंची मुख्यमंत्र्यांनी कानउघडणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। संजय काकडे यांनी 5 राज्यातील निकाला दिवशी भाजपवर जोरदार टीका केली होती। पेट्रोल दराच्या पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढलेत। मुंबईमध्ये लिटरमागे 11 पैशांनी पेट्रोलचे दर वाढले। हिमाचल प्रदेशमध्ये सलग 3ऱ्या दिवशी बर्फवृष्टी सुरू आहे। पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात। अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भागातील संत ज्ञानेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम पालिकेनं हाती घेतलंय। त्यासाठी अमिताभ यांच्यासह रस्त्या शेजारच्या सगळ्या महत्त्वाच्या बंगल्यांचा काही भाग तोडणं गरजेचं आहे। फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणाच्या सेटवर बऱ्याचदा होणाऱ्या लहान मोठ्या अपघातादरम्यान कामगारांना रुग्णालयात नेण्याची सोय नसते। त्यामुळे लवकरच 5 अत्याधुनिक रुग्णवाहिका या सेटवर फिरणार असल्याची माहिती FWICनं दिलेली आहे। टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीनं एल्गार पुकारलेला आहे। देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर धरणं आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून सुखद गारवा जाणवतोय। मुंबईत सकाळच्या वेळी आणि संध्याकाळी गारवा जाणवतोय। येत्या 2 दिवसांमध्ये किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे। कसारा कर्जत रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात धुकं पसरतंय। त्यामुळे लोकल फेऱ्यांचा लेटमार्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं पहाटेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय। विविध रेल्वे प्रकल्पातील निधीच्या परताव्यासाठी लोकल तिकिटांवरील अधिभाराची अंमलबजावणी तुर्तास करण्यात येणार नाहीये। त्यामुळे मुंबईकरांवरील भाडेवाढीचं ओझं लांबणीवर पडलंय। मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक नक्की किती वेळ काम करतात याची आता मिनिटाची माहिती ठेवली जाणार आहे। कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे आता नगरसेवकांनाही बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे।
राज्यात गोवर रुबेलाच्या लसीकरणावरून अनेक गैरसमज पसरत आहेत. अशात स्वतः आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आपल्या 2 नातवंडांना गोवर रुबेलाची लस देऊन एक सकारात्मक संदेश दिला. मेगा भरतीच्या घोषणेच्या पाठोपाठ आता शिक्षक भरतीच्या हालचालींना वेग आलाय. 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती जानेवारीत होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 28 ते 30 डिसेंबर दरम्यान होणारी इंडियन हिस्ट्री काँग्रेस परिषद निधी अभावी पुढे ढकलण्यात आली. या परिषदेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 3000 इतिहास संशोधक येणार होते. पुण्यामध्ये विकलांग सैनिकांसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी संवाद साधला. यावेळी विकलांग सैनिकांनी देशभक्तीपर गीत आणि नाटकही सादर केलं. नागपूर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यांचं रुंदीकरण आणि जीर्ण झालेल्या लोखंडी पुलाला समांतर नवा पूल महामेट्रोने बांधण्यास सुरुवात केली आहे. नागपूर शहरातल्या 2 समस्या गेली 100 वर्षांपासून कायम होत्या. मुंबई आणि पुण्यानंतर नाशिककरांना म्हाडाकडून नववर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये नाशिकमध्ये 1200 घरांची म्हाडाची लॉटरी निघणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. ऑनर किलिंगच्या घटनेनं नाशिक हादरलंय. आते भावाशी प्रेमविवाह केल्यानं बहिणीची भावानेच हत्या केली. ही आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं. मुंबईतील सेंट्रल रेल्वेवरच्या 16 फ्लायओव्हर्सना तातडीनं पुनर्बांधणीची गरज असल्याचं पत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी पालिकेला पाठवले. हे उड्डाणपूल 100 वर्षांहूनही जुने असून त्यांची डागडुजी करता येणार नाहीये. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी हा वाद शमला असला तरी सत्ताधारी भाजपला गृहकलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील भूसंपादनाची रक्कम अदा करण्यास सभागृह नेते दिनकर पाटील यांनी लेखी पत्राद्वारे विरोध केला असताना प्रशासनानं 21 कोटी रुपये विकासकाला देऊन टाकले. नाशिकमधील सुला वाईनमध्ये यंदा तब्बल 13,000 टन द्राक्षांवर वाईन उत्पादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा हवामान चांगलं असल्यानं 15 ते 20% अधिक द्राक्षांची क्रशिंग केली जाणार आहे. परभणीतल्या पाथरीमध्ये स्टेट बँकेसमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. नवीन पीक कर्जासाठी मागणी केली, मात्र 2 दिवसांपासून कर्ज न मिळाल्यामुळे ते तुकाराम वैजनाथ काळे हे शेतकरी उपोषणाला बसले होते. श्रीपाद छिंदम याच्या निवडीला आव्हान देणारी याचिका अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये विरोधात उभ्या असलेल्या निलेश म्हस्के यानं याचिका दाखल केली आहे. पिंपरीतल्या भोसरीमध्ये सावत्र आई आणि जन्मदाता पिताच मुलांवर अत्याचार करत असल्याची घटना समोर आली. रोज या बहीण भावाला मारहाणीला सामोरं जावं लागत होतं. वयस्कर लोकांना जुनी ओळख असल्याचं भासवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या तब्बल 13 आरोपींना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाऊण किलो सोन्याचे दागिने, 30,000ची रोकड, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं रखडत असलेल्या बदलापुरातील अतिक्रमण कारवाई अखेर सुरू झाली आहे. शहरातील पूर्व भागातील शेकडो अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या मोबाईलचे वाटप पोलिसांनी केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये या तिन्ही शहरांमध्ये मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला होता. मुंबई मनपाच्या आरमध्य कार्यालयावर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पालिकेनं अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली होती आणि त्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरमधील अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही असं देवस्थान समितीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मूर्ती बदलण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. 16 ते 18 वयोगटातील मुलामुलींना लवकरच दुचाकी चालवण्याचा परवाना मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा परवाना केवळ इलेक्ट्रिक वाहनापुरता मर्यादित असेल. 2015 ते 2018 या कालावधीमध्ये 181 वैमानिक विमानोड्डाणापूर्वी घेतलेल्या अल्कोहोल चाचणीमध्ये दोषी आढळले अशी माहिती नागरी विमानोड्डाण मंत्रालयातर्फे देण्यात आली. यावर्षी नोव्हेंबरमध्ये 49 पायलट दोषी आढळले. अमेरिकेच्या नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या इन्सॅट यानाने अवकाशातून सेल्फी पाठवलाय. इन्सॅट यानाने यांत्रिक बाहू आणि कॅमेरा यांच्या मदतीनं सेल्फी छायाचित्र पाठवलंय. इटलीमध्ये स्नोबोर्ड वर्ल्ड कप सुरू झालेला आहे. जागतिक स्तरावरचे खेळाडू या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले. बातमी आहे फ्रान्सची. स्टारबक ख्रिसमस मार्केटमध्ये झालेल्या हल्ल्यातल्या बळींना नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. दरम्यान हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची माहिती फ्रान्स पोलिसांनी दिली आहे.
क्रिसमस जवळ येऊन ठेपलेला आहे. सॅन्टा क्लॉजला पाहण्यासाठी बच्चे कंपनी आतुर आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये स्कुबा ड्राईव्ह करणारा सॅन्टा लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सरकारविरोधात निदर्शनं करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. प्रस्तावित कायदा आणि वाढलेल्या करांविरोधात नागरिकांनी निदर्शनं केली. जॉर्डनची राजधानी अमान इथं मोठ्या संख्येनं नागरिक सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी उतरले होते. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर जमलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आजपासून भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी कसोटी सुरू होणार आहे. पर्थ इथं हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. नुकतीच रिटायरमेंट घेतलेल्या गौतम गंभीरनं न्यूज 18 इंडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यानं कॅप्टनशिपवरून खडे बोल सुनावलेत. विश्वचषक हॉकी स्पर्धेतून यजमान भारतीय पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर झालेला. या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये नेदरलँडनं भारताला 2-1 नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. चीनच्या ग्वांगझाऊ इथं सुरू झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. वर्ल्ड टूर फायनल्स या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सिंधूनं जपानच्या अकाने यागुचीला पराभूत केलाय. कलेक्शनमध्ये 3 अज्ञात महिलांनी साड्यांची चोरी केल्याचा प्रकार घडलेला आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय बंडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 2 दिवसांपासून संजय बंडे यांना अस्वस्थ वाटत होतं. ते डॉक्टर प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेले होते. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडसह इतर ठिकाणच्या लोह खनिजासाठी खाणींना दिलेली लीज रद्द करण्यात यावी, या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदींसह विविध प्रकारच्या 57 मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाग्रामसभांच्या वतीनं हजारो आदिवासींनी एटापल्ली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अहमदनगरमध्ये नुकत्याच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये रिक्षा चालक फारुख शेख याच्या पत्नी रिजवाना शेख निवडून आल्याबद्दल मुकुंदनगर रिक्षा स्टॉपच्या वतीनं सर्व नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली होती. अकोल्यातील डाबकी रोड भागाच्या फडकेनगरमधील एका बिछायामध्ये केंद्राला अचानक आग लागली. या आगीमध्ये बिछायात केंद्रातील सर्व साहित्य जळून खाक झालं. जालन्यातल्या भाटेपुरी गावामध्ये मुलींची कुस्ती पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. भाटेपुरी गावामध्ये दरवर्षी खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं आयोजन केलं जातं. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मंदिरातील गाभाऱ्यामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. परभणीचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेला खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून कालच्या दिवशी शासकीय कार्यालय आणि परभणीतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. भुसावळच्या DL हिंदी हायस्कूलमध्ये एकदिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन हिंदी सेवा मंडळाचे शिक्षण सभापती RG नगराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. अध्यक्षपदी BP सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. BP सिंह यांनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका CIDची निर्मिती केली होती. लोकमत वृत्तसमूहातर्फे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराच्या कार्यक्रमाचं दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आता बातमी आहे देशातील शाही विवाहाची. मुकेश आणि नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानींच्या लग्नातील काही खास क्षणांचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फक्त न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकता. ईशा आणि आनंद यांच्या सप्तपदी आणि पाठवणीचा हलवा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या आलिशान विवाह सोहळ्यासाठी देशासह जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.